शासकीय वास्तू कशा बोंबलत पडतात ते आपल्याला दाखवतो सांगलीचं आकाशवाणी केंद्र. आकाशवाणी केंद्राच्या लोकांना कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी बांधलेले क्वार्टर्स हे किती मोठ्या प्रमाणात क्वार्टर्सची संख्या आहे बघा. आणि या ठिकाणी आपण मी दाखवतो की या सध्या क्वार्टर्सचं वापराविना बंद आहेत. त्यामुळं शासकीय यंत्रणा किंवा शासकीय पैसा असला की जनतेचाच पैसा तो वापरात नसला की किती करोडो रुपयाची वास्तू बोंबलत पडते हे आपण बघतोय. समोर माझ्या बघताय हे पण अपार्टमेंट आहे. आपण इकडं पण बघतोय की किती अपार्टमेंट आहेत, किती वास्तू आहे, हे पूर्ण वापराविना बंद आहे. वास्तविकरित्या चांगल्या वास्तू आहेत, करोडो रुपये खर्च केलेले आहेत. आणि इकडे बघा आपल्या उजव्या साईडला सुद्धा आपल्याला बघायला मिळतील अतिशय सुस्थितीत असणाऱ्या, चांगल्या स्थितीत असणाऱ्या ह्या शेकडो क्वार्टर्स आहेत. बघा माझ्या दोन्ही साईडला पण बघा अपार्टमेंट बघा, हे शासकीय आहे आणि सुस्थितीत आहेत. बघा इकडचे सगळं आहे, कित्येक वर्ष झालं हे वापराविना आहे. आणि वापराविना असल्यामुळं ही भव्य दिव्य अशा ह्या क्वार्टर्स जर का महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या तर त्या मात्र या बघा दोन्ही साईडनं या क्वार्टर्स वापरात घेतल्या तर किती चांगलं होईल आणि किती लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. शासकीय मालमत्ता आहे बघा. या ठिकाणी कोल्हापूर रोड आहे, मेन रोड आहे, इकडून सुद्धा ही शासकीय व्यवस्था बघा. या साईडला की किती मोठी वास्तू आहे आणि ह्या वास्तू वापराविना बंद आहेत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की जर का जशी स्टेशन चौकामधल्या रेल्वेच्या वास्तू महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या तशा जर ह्या वास्तू ताब्यात घेतल्या, विनंती वजा घेतल्या तर आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसुद्धा त्या वापरता येणार आहेत. अन्यथा PWDला घ्या, अन्यथा आणि कुणाला घ्या, पण या वास्तू वापरताना अतिशय सुंदर अशा ह्या वास्तू आहेत, अतिशय सुस्थितीतल्या या वास्तू आहेत आणि या वास्तू वापरात घ्याव्यात अशीच मी रोज एक नवीन विषयखंड आपल्याला विनंती करतोय. धन्यवाद.